स्वानंदी, मणी आणि दुष्यंत समाजासमोर एका विचित्र विकृत नात्याचं उदाहरण ठेवणार हे बघणं कुतूहलाचं ठरेल. अरे बस, का वाचायची तुम्हाला ती न्यूज? का वागताय मुळात तुम्ही असं? हे सगळं तुम्हाला कळत नाही का? तुमच्या या वागण्यामुळे माझ्या आईला त्रास होतोय. तुम्ही जा ना यार, जा ना प्लीज, जा ना. होळी खाली, होळीची तयारी करायची असेल तुम्हाला, जा प्लीज. मी आहे माझ्या आईची काळजी घ्यायला. तुम्ही प्लीज जा इथून. सुजित प्लीज. बघ, हे म्हणतात ना तसं झालंय अगदी. जे असं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. आपण यांची चौकशी करायला आलो वर आपल्यालाच सुनावतायत. चल सुजित, चल संचिता, आपण जाऊन होळीची तयारी करूया. आई, तू रडू नको ना, तू त्रास नको ना करून घेऊ. तुला माहिती नाही त्यांचा स्वभाव कसा आहे. इग्नोर कर ना प्लीज. हे बघ त्यांना सवय, ती उगाचच पराचा कावळा करतात. तू शांत हो, तू शांत हो. ती खोटी बातमी. ओके तुझी संचिता, लवकर या, आपल्याला होळी पेटवायची आहे. हा, ती होळीची तयारी चालू असेल. काय? हो हो, होळीसाठीच जमले असतील. हा, आपल्याच दारात आहे. काय मी जाऊ असं? नाही नाही नाही, मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच थांबणार तुझ्यासोबत. काय? नारळ टाकायचंय पूजेत. ठीक आहे, होळी पेटवली की मी नारळ वाहून येईल. ओके, बर ठीक आहे जातो. तू शांत हो आणि डोळे लावून पड. ओके, मी असा गेलो आणि असा आलो. कशी दिसते? हाय हाय बेबी, आपली पहिली होळी आहे. हा, सुंदर फोटोज काढ आणि बॅकग्राऊंडला होळी ठेव प्लीज. एक काम कर ना, इफेक्ट लाव कुठला तरी चांगला. एक काम करतोस का, पोर्ट्रेट मोडवर काढतोस? सगळं तूच सांगणार आहे. बेबी, पाऊट? सुजित, पाऊट कशाला? साडी नेसले मी, साडीवर पाऊट बिऊट नाहीये. हो, साडीवर करायचं नसतं. ओके, नोटेड. चलो, 1 2 3. सुजित आमच्या दोघींचा काढ. 1 2 3. नाईस. आता माझ्या एकटीचा काढ ना एक फोटो. काढा, यांना दिल्लीला पाठवेल. रोमॅन्टिक शोमॅन्टिक. बरोबर, ठीक आहे. काढ. मॉम, पण तू आणि मागची होळी असं येत नाही ग. एकतर तू येतेस किंवा ते येतंय का? संचिता, हा बघ कसा बोलतोय मला. मी एवढी जाड आहे का? नाही हो मम्मा, त्याच्याकडे कुठे लक्ष देत आहे? या वर्षी ना होळी थोडी जाड बांधली गेली आहे. पण काही म्हणा, या वर्षीची होळी खूप स्पेशल आहे. कारण आपण ऑलमोस्ट हरत असलेला डाव आपण जिंकलोय. त्यामुळे ही होळी मी खूप एन्जॉय करणार आहे. खरंच यार, ती वॉर्डन, तो मणी, यांच्या प्रॉपर्टीवरचा क्लेम एका झटक्यात निघून गेला. राहिली आहे ती स्वानंदी, ती पण जाईल. दुष्यंत बरोबर. बाळाच्या बाबांबरोबर. स्वानंदी, दे ना. नाही, नको. मणीसर, आपण पूजा करूयात. सारखं आपलं मणीसर मणीसर मणीसर. स्वानंदी, 1 मिनिट थांब. स्वानंदी, तू आमच्या होळीला नैवेद्य नको दाखवूस. सुजित आणि संचिता आहेत, ते पूजा करतील आणि नैवेद्य दाखवतील.
काय माहितीये, एका बरोबर प्रेम, दुसऱ्या बरोबर लग्न, काय माहित तिसऱ्या बरोबर संसार केला असतं. तेव्हा अशा लोकांनी आमच्या होळीला नैवेद्य नाही दाखवायचा. सुजित, संचिता, चला पूजा करा आणि नैवेद्य दाखवा. मॅडम, तुम्ही जसं म्हणताय तसं काही होणार नाही, कारण मी आणि मणी सर आम्ही कधीच एकमेकांपासून लांब जाणार नाही. आणि होळीला जर नैवेद्य दाखवायचं म्हणत असाल तर तिथे चांगलं वाईट, पाप पुण्य असा काही भेदभाव होत असेल असं मला तरी वाटत नाही. मुळात होळी पेटवलंच जाते ते वाईट विचार नष्ट करण्यासाठी, सगळे वाईट विचार संपवण्यासाठी. होळी स्वतःच्या अग्नीमध्ये सगळी नकारात्मकता संपवून टाकते. तिच्यात प्रसाद जरी टाकला ना तरी तो प्रसाद तिच्यापर्यंत पवित्र होऊनच पोहोचतो. तशी एक पौराणिक कथा सुद्धा आहे, तुम्हाला माहितीच असेल. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. त्याचा मुलगा प्रल्हाद, जो विष्णूचा खूप मोठा भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात सहन होत नव्हतं. म्हणून त्याने स्वतःच्या बहिणीची म्हणजे होलिकेची मदत घ्यायचा निर्णय घेतला. होलिकेला आगीची भीती नाही असं वरदान तिला मिळालं होतं. म्हणून ती भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली. पण देवाची कृपा बघा, होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. पण भक्त प्रल्हादाला काही सुद्धा झालं नाही. तो जसाच्या तसा सुखरूप बाहेर पडला. वाईटावर चांगल्याचा, असुरावर ईश्वर भक्तीचा आणि पापावर पुण्याचा मिळालेला विजय होता तो. तेव्हापासूनच आपल्याकडे होळी पेटवण्याची प्रथा सुरू झाली. दरवर्षी ज्याचे विचार आणि आचार चांगले त्याला होलिका आपोआप आशीर्वाद देते. आता नैवेद्य दाखवला काय नाही दाखवला काय त्याने काहीच फरक पडत नाही. बास करा तुझं कीर्तन प्रवचन. सुजित, संचिता, पूजा करा. येस मॉम. हे बघा, तुम्हाला असं आतमध्ये घरात घुसता येणार नाही. आम्हाला तुमच्याशी नाही बोलायचं आहे, आम्हाला स्वानंदीशी बोलायचं आहे. जे काय असेल ते मायाशी बोला. तुम्हाला असं आतमध्ये घुसता येणार नाही. आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही. स्वानंदीचे नखरे आम्ही न्यूजपेपर मध्ये बघितलेले आहेत. स्वानंदी हाय हाय, स्वानंदी हाय हाय. बापरे, कोण आहे ती लोक? स्वानंदी हाय हाय, स्वानंदी मम्मा, हाय, स्वानंदी मला असं वाटतंय की स्वानंदीची जी न्यूज आली होती ना ती या लोकांनी पाहिली असेल आणि म्हणून आलेत ते इथे. बरोबर आहे संचिता तुझं. हे सगळे लोक स्वानंदीसाठी तिकडे जमलेत. स्वानंदीच्या नावाने नारे देत आहेत. बापरे. दुष्यंत, तू इथून कल्टी मार. हे यांचं फॅमिली मॅटर आहे. अशा लफड्यात पुरुषालाच धोतात, बाईला कोणी हात लावत नाही. तुझं देणं ना घेणं, मार खाणं व्हायच्या आधी सटक इथून. जर का या माणसांच्या तावडीत सापडलास तर टिक्कर तुझी तुला. स्वानंदी 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 स्वानंदी. ए गप्पा बसा. हे ती बघा, स्वानंदी तिकडे लपली आहे. चला चला चला.
तू बाजूला हो, चल रे. खबरदार. तू मध्ये पडू नकोस. आज आम्ही स्वानंदीला सोडणार नाही. तुमच्यातला एक जण जरी पुढे आला ना तर माझ्या इतकं वाईट शोधून सापडणार नाही. तुम्हाला लाज नाही वाटत का प्रेग्नंट मुलीवर चालून येत आहे? हा प्रश्न तुम्ही त्या स्वानंदीला विचारा. तिला लाज नाही वाटत का? खोट्या कथा सांगून लोकांची सहानुभूती मिळवता ना. आणि तेही करून ती थांबली नाही. पोटात पोर असताना 2-2 नवरे घेऊन तिला फिरायला लाज नाही वाटली का? ही संस्कृती आहे का आपली? ते काय नाही. तिला आता आम्ही सोडणार नाही. ही समाजासाठी घातक आहे. या स्वानंदीमुळे ना बायकांची नावं खराब होतात. आमच्या मुलींवर वाईट परिणाम होतात. त्याचं काय? ते आम्ही सहन करणार नाही. हो, हे बरोबर आहे. स्वानंदीला याचं उत्तर द्यावंच लागेल. मनी, तू मध्ये येऊ नकोस. आमचं तुझ्याशी काही वैर नाहीये. मनी, तू बाजूला हो, चल. एक मिनिट. हे जे काही आहे तो आमचा घरचा वैयक्तिक मुद्दा आहे. तुम्हाला मध्ये पडायची काही गरज नाहीये. अरे काय करतोयस? संधी आहे तुझ्यासाठी, काम कर. हो. पेपर मध्ये काहीतरी वाचलं आणि न्याय निवाडा करायला आलात तुम्ही. जे काय ठरवायचंय ते स्वानंदी ठरवतील. स्वानंदी, त्यांच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ करण्याचा कुणालाही अधिकार नाही, मलाही नाही. नाही, मी नाही येणार. मणी सर एकटे आहेत. स्वानंदी, इथे थांबणं डेंजरस आहे तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. पण ऐका मला, मणी सर तिथे एकटे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एका खासदाराच्या प्रॉपर्टी मध्ये आलाय अनधिकृतपणे. मी जर पोलिसांना बोलवलं तर तुम्हाला सगळ्यांना अटक होऊ शकते. निघा इथून. हे बघा, तुमच्या भावना पोहोचल्यात माझ्यापर्यंत, पण मी तुम्हाला सांगितलं ना, हा आमचा घरगुती मुद्दा आहे. आम्ही बघू काय करायचं त्याचं ते. तुम्ही प्लीज जा, नाहीतर मला ऍक्शन घ्यावी लागेल. हे बघा, तुमचे घरातले मुद्दे घरातच ठेवा. ते जर समाजात आले तर त्याचे वाईट परिणाम घडून येतील. चला रे. होय, काय काय करताय तुम्ही? माझा हात सोडा. आनंदी, इथे बस तू. मी कुठेही बसणार नाहीये. मला बाहेर जायचंय. तू अजिबात बाहेर जायचं नाहीयेस. बाहेर जायचं नाही म्हणजे? तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला? मणी सर तिथे बाहेर मॉब मध्ये एकटे आहेत. त्यांना गरज आहे माझी. मला प्लीज बाहेर जाऊ द्या. स्वानंदी, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. स्वानंदी, तुला मारायचंय मला, अजून मार. अजून मार मला स्वानंदी. लाथा बुक्क्यांनी मार मला, पण मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. स्वानंदी, तू पाहिलंस ना ती लोक किती चिडलेत तुझ्यावर. अगं रागाच्या भरात त्यांनी तुला काही केलं तर, आपल्या बाळाला काही केलं तर मणीला चालणार आहे का हे? स्वानंदी, प्लीज प्लीज आपल्या बाळाचा विचार कर. तू नको जाऊस खाली. माझ्यासाठी नाही, मणीसाठी इथे थांब प्लीज. प्लीज स्वानंदी, प्लीज ऐक माझं. पाहिलंच संचिता, मणी कसला शूर आहे आपला. एवढे लोक आले होते स्वानंदीच्या अंगावर धावून, पण पठ्ठ्या कसा उभा राहिला आणि घालवलं सगळ्यांना जीवावर उदार होऊन. हो ना, पण मम्मा मला सांगा, स्वानंदी सारखी जर बायको असेल तर नवऱ्याला जीवावर उदार होण्या वाचून काही चॉईस आहे का? ते तर आहेच ग, पण मणीच्या जीवनात ना सतत कटकटी, त्रास, काही ना काही चालूच आहे. पण तो करतो हा त्याला जमेल तसं. पण काय उपयोग? जिच्यासाठी हे सगळं करतोय तिला किंमत आहे का या सगळ्याची? आणि मणीने जिच्यासाठी जीवाची बाजी लावली ती स्वानंदी स्वतः आहे कुठे? स्वानंदी? बापरे, कुठे गेली असेल स्वानंदी? एवढे लोक घरी आले होते, याचं बर्डन तर घेतलं नसेल ना स्वानंदीने? बापरे, तिनं जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असेल तर? माय गॉड,
आपण शोधायला हवं. स्वानंदी 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 स्वानंदी. नाही, मला मणी सरांजवळ बाहेर जायला हवं. स्वानंदी 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 दुष्यंत. पाहिलं संचिता, मणी तिकडे जीवावर उदार होऊन या मॉबला थांबवतोय आणि इकडे ही या दुष्यंत बरोबर शी 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 त्याच्याच खोलीत. बाई ग, मला बोलवती नाहीये. दुष्यंत स्वानंदी, हा काय प्रकार आहे? स्वानंदी, मणी खाली तुझ्यासाठी भांडत होता आणि तू इथे या दुष्यंत बरोबर. काय चाललंय तुमचं हे? दुष्यंत, तुला तरी अक्कल आहे का रे? स्वानंदी, दुष्यंत, प्लीज जरा विचार करून वागा प्लीज. आता तो चिडलेला मॉब जर घरात घुसला असता आणि त्यांनी तुम्हा दोघांना एका खोलीत पाहिलं असतं तर यार अख्खं घर पेटवून दिलं असतं आपलं त्यांनी. एक्झॅक्टली. हे बघ स्वानंदी, दुष्यंत, मणी तुमचं जोवर काही ठरत नाही ना, तर प्लीज जरा तुम्ही सगळे जबाबदारीने वागा. मणी सर प्लीज ऐका माझा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सगळे समजताय तसं काही नाहीये. हो बाई, आमच्या कल्पना शक्तीच्या पुढे तुझ्या कृती आहेत. त्या आम्हाला सगळ्या समजतात तशा नसणारच ना. स्वानंदी, तुझी सगळी नाटकं आम्हाला कळलीये. पोरांना नादी लावायचं, मजा मारायची आधी, आणि प्रकरण गळ्याशी आलं की कोणाच्या तरी गळ्यात माळ घालायची. लाज कशी नाही का वाटत तुला? देवा, एवढ्या सुसंस्कृत घरात ही अशी मुलगी कुठून आली? मणी, कळतंय तुला? हे म्हणजे असं झालं की कडी लावा आतली, मी नाही त्यातली. तुझं ना नशीबच फुटकंय म्हणून ही अशी बया तुझ्या गळ्यात पडलीये. मणी सर प्लीज ऐका, माझा विश्वास ठेवा माझ्यावर. अहो, बाहेर मॉब होता, मला आणि बाळाला काही होऊ नये म्हणून दुष्यंत मला म्हणाले की मणी सर अहो ऐका माझा, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मणी सर. संचिता, बघतेस ना कसा साडसूतपणा साव. मणी सर काय ग, एकीकडे मणीला खेळवतेस आणि दुसरीकडे ह्या दुष्यंत बरोबर प्रेमाचे खेळ खेळतेस. शिबाई, सगळ्या होळीचा सत्यानाश केला. चला जाऊया आपण. स्वानंदी, मणी खाली तुझ्यासाठी भांडत होता आणि तू इथे या दुष्यंत बरोबर. आता तो चिडलेला मॉब जर घरात घुसला असता आणि त्यांनी तुम्हा दोघांना एका खोलीत पाहिलं असतं तर
मॅडम, सगळेच माझ्यावर संशय घेत आहेत. खूप घाणघाण बोलतायत सगळे. मणी सरांचाही विश्वास नाहीये माझ्यावर. पण तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तुम्हाला माहिती आहे ना मी असं काही करणार नाही. माझा आणि त्या दुष्यंतचा पेपरमध्ये फोटो छापून आला. घाणघाण लिहिलं होतं माझ्याबद्दल पेपरमध्ये. या सगळ्यात माझी काहीही चूक नाहीये. होळीची पूजा करत असताना काही लोक माझ्या नावाची घोषणा करत घरी आले. मला आणि माझ्या बाळाला वाचवायला म्हणून दुष्यंत माझ्या हाताला धरून एका खोलीत घेऊन गेले. आता मी काय करणार मॅडम? माझ्या पोटातल्या बाळाचे बाबा आहेत ते. त्यांना बाळाची काळजी तर वाटणारच ना. पण आम्ही दोघं बाहेर निघत असताना मणी सरांनी आम्हाला बघितलं आणि गैरसमज करून घेतला. माझ्यावर मणी सर विश्वास ठेवायला तयारच नाहीये. संचिता मॅडम आणि शालिनी मॅडम सुद्धा आगीत तेल ओतत होत्या. माझं लग्न, माझा संसार, माझं सर्वस्व सगळंच माझ्या हातनं निसटत चाललंय मॅडम. मणी सर तर माझ्यावर इतके चिडलेत की ते माझ्यावर विश्वास ठेवायला तयारच नाहीये. ब्लिंक होतंय म्हणजे आईला काहीतरी त्रास होतोय. मॅडम, मॅडम काय होतंय? त्रास होतोय का? तुम्ही शांत व्हा प्लीज. शांत व्हा. सॉरी, माझ्यामुळे त्रास होतोय ना तुम्हाला. पण मी तरी काय करू? माझ्याकडे बोलायला कोणीच नाहीये म्हणून मी तुमच्याजवळ मन मोकळं करायला आले. तुम्ही शांत व्हा, आराम करा.